आजचा दिवस मार्केटमध्ये अक्षरशः ब्लडशेड म्हणावा असा होता. सकाळपासूनच परिस्थिती तणावपूर्ण होती. एचडीएफसी बँकचे चेअरमॅन यांनी अचानक राजीनामा दिला. या बातमीमुळे मोठा गॅप डाऊन होण्याची शक्यता होती आणि तसंच घडलं. सकाळी मार्केट उघडताच जोरदार घसरण झाली आणि त्याचा परिणाम फक्त एका स्टॉक पुरता मर्यादित राहिला नाही तर संपूर्ण बँकिंग सेक्टरवर त्याचा डॉमिनो इफेक्ट दिसला. सुरुवातीला असं वाटलं होतं की गॅप डाऊन मध्ये सगळी गोष्ट संपेल, पण आज सेन्सेक्सची एक्सपायरी असल्यामुळे मार्केटमध्ये दिवसभर अनिश्चितता होती. ज्यांना सेटअप समजतो त्यांना स्पष्ट दिसत होतं की मार्केट बहुतेक वेळा नो ट्रेड झोन मध्ये होतं. पण दुपारी 1:30च्या दरम्यान अचानक मोठी घसरण झाली होती. याच्या मागचे प्रमुख कारण म्हणजे इराणने कतरमधील एलएनजी फॅसिलिटीवर केलेला हल्ला. या हल्ल्यामुळे त्या भागातील गॅस उत्पादन पूर्णपणे थांबलं आहे. आधीच थोडं कमी उत्पादन होतं, आता परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. इराणने आधीच इशारा दिला होता की जर त्यांना उचकवलं तर ते मागे हटणार नाही आणि आता तेच प्रत्यक्षात दिसत आहे. या संपूर्ण जिओपॉलिटिकल तणावाचा परिणाम थेट क्रूड ऑइलवर झाला आहे. डिस्क्लेमर: ही माहिती फक्त शैक्षणिक आणि माहितीपर उद्देशाने दिली आहे. याला कोणताही गुंतवणूक सल्ला समजू नये. कोणताही गुंतवणूक सल्ला घेण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराशी सल्ला घ्या. क्रूड ऑइलची किंमत $110च्या वर गेली आहे आणि त्याचा परिणाम जागतिक बाजारांसोबत भारतावरही झाला आहे. भारतासाठी ही परिस्थिती विशेष गंभीर आहे, कारण आपल्या एलएनजी गॅसपैकी सुमारे 20% पुरवठा कतारमधून होतो. आता जर तिथेच उत्पादन थांबलं तर पुढे काय होणार हा मोठा प्रश्न आहे. आधी आपण म्हणत होतो की शिप्स आले आहे, पण आता प्रश्न हा आहे की पुढे शिप्स कधी येणार. संपूर्ण मार्केटमध्ये आज प्रचंड घसरण दिसली. इंडेक्स सुमारे 23,000च्या आसपास बंद झाला आणि सुमारे 775 पॉईंटची घसरण झाली. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे 50 पैकी 49 स्टॉक्स लाल रंगात होते. फक्त एकच स्टॉक्स ओएनजीसी ग्रीन मध्ये बंद झाला. याचे कारण स्पष्ट आहे. ऑइल वाढलं की ऑइल कंपन्यांचा फायदा होतो. जर आपण टेक्निकल दृष्टिकोनातून पाहिलं तर परिस्थिती अजूनही कमजोर आहे. जोपर्यंत मार्केट 23,200च्या वर टिकत नाही तोपर्यंत अपसाईड बद्दल विचार करणं योग्य नाही. खाली 22,930 हा लेवल आधीच दिसला आहे आणि जर तो तुटला तर 22,870 आणि 22,800 पर्यंत घसरण होऊ शकते. चार्टवर पाहिलं तर 9 डीएमए 20 डीएमए सगळे तुटले आहेत. अगदी 200 डीएमए देखील खूप वर आहे आणि मार्केट त्याच्या जवळपास 2,000 पॉईंट्स खाली आहे. ही परिस्थिती अनेक गुंतवणूकदारांसाठी धक्कादायक आहे, विशेषतः ज्यांनी 26,000च्या आसपास खरेदी केली. वीकली चार्ट्सवर परिस्थिती चांगली नाहीये. 100 वीक ईएमए सुद्धा तुटला आहे, जो सहसा फारच क्वचितच होतो. अगदी कोविड-19 पॅन्डेमिक सारख्या काळातच असं दिसलं होतं. बँक निफ्टी बद्दल बोलायचं तर सर्व 14 स्टॉक्स लाल रंगात होते, एकही ग्रीन मध्ये नव्हता. यामध्ये सर्वात मोठा प्रभाव आहे एचडीएफसी बँकच्या बातमीचा. चेअरमॅनच्या अचानक एथिक्सच्या कारण देणं आणि राजीनामा देणं हे खूप मोठं संकेत आहे, कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अजून कोणताही रेड फ्लॅग जाहीर केलेला नाही. त्यामुळे काहीतरी आंतरिक समस्या असण्याची शक्यता नकारता येत नाही. आता पुढचे काय? सध्याची परिस्थिती वेट अँड वॉच अशीच आहे. व्हॉलिटॅलिटी खूप जास्त आहे. इंडिया विक्स जर पाहिलं तर तो खूप वाढलेला आहे. अशा परिस्थितीत लेवल्स देणं फार उपयोगाचं नाही, कारण कधीही मोठा गॅप अप किंवा गॅप डाऊन होऊ शकतो. एक बेसिक गोष्ट मात्र स्पष्ट ठेव: क्रूड ऑइल वर गेलं तर मार्केट खाली जाईल आणि क्रूड ऑइल खाली गेलं तर मार्केट थोडा वर जाईल. हीच सध्या रियालिटी आहे. परिस्थिती सध्या बदसे बदतर आहे आणि कधी सुधरेल हे पूर्णपणे जिओपॉलिटिकल घटनांवर अवलंबून आहे. शेवटी एकच प्रश्न: तुम्हाला काय वाटतं? मार्केट कधी स्थिर होईल? कमेंटमध्ये नक्की सांगा. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष ओव्हर अँड आउट.